भाऊ पुण्यात दगडूशेठ गणपती हे नवस पूर्ण करणारे बाप्पा म्हणून प्रसिद्ध. देशभरातून आणि परदेशातूनही भक्त दर्शनासाठी येतात. तिथल्या गणपतीची मूर्ती सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेली असते. श्रद्धा, सेवा आणि सामाजिक कार्य यासाठी हे मंदिर ओळखलं जातं. आणि मी पुण्यात यायच्याच आधी ठरवलेलं पहिलं दगडूशेठ मंदिरला जायचं, पण काही कारणामुळे गेलो नाही. पण आज भाऊ मी आहे संजू आणि आजच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. आज मी एकटा नव्हतो, माझ्यासोबत बल्डी आणि अमरदा पण सोबत होता आणि आम्ही जाणार होतो बाईक वर. रेडी झालो, बाईक मध्ये पेट्रोल टाकला आणि नाश्ता करायला एका हॉटेलला गेलो आणि नाश्ता केला आणि इथनं निघालो आणि आम्ही फसलो ट्रॅफिक मध्ये. भाऊनो ट्रॅफिक मधून बाहेर पडायला आम्हाला जवळजवळ अर्धा तास लागला आणि कसं बसं करत बाईक इथंच ठेवली आणि आम्ही बस पकडली आणि दगडूशेठचं तिकीट 15 मिनिटांनं पोहोचलो. थोडं चालत गेलो आणि फायनली दगडूशेठ मंदिरला भाऊनो इथं आतमध्ये व्हिडिओ शूट करायला चालत भाऊनो इथं पब्लिक पण खूप होतं. मग पहिलं लाईन मध्ये राहिलो आणि दगडूशेठ हलवाई यांनी 1893 साली या गणपतीची स्थापना केली. हा गणपती केवळ पुण्यात नाही तर संपूर्ण भारतात आणि भाऊनो इथं असं मानलं जातं की मनापासून मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते. हा गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखलं जातो. भाऊनो जर तुम्ही पुण्यात आलात तर दगडूशेठ गणपतीचं दर्शन नक्की करा. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही लगेच रूम कडे निघालो. आम्ही मेट्रोनं स्वारगेटला जायचं ठरवलं. मेट्रो स्टेशनला गेलो, तिकीट काढला आणि मेट्रो पकडली. भाऊनो याआधी कधीच मेट्रोचा प्रवास केला नव्हता आणि हा माझा पहिलाच मेट्रोचा अनुभव. स्वारगेटला आलो, बाईक घेतली आणि रूमला गेलो. भाऊनो आजचा दगडूशेठ मंदिरचा विषय तुम्हाला कसा वाटला तो कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या एक्सप्रेसला नक्की फॉलो करा. भेटू पुढच्या व्हिडिओ.